नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मूलभूत माहिती. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा जर आपल्या चॅनलवरती जर आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आधार कार्ड बँक सीडिंग स्थिती कशी तपासायची, म्हणजेच आपल्या आधार कार्डची माहिती आपल्या बँक खात्याशी जोडलेली आहे की नाही हे कसं तपासायचं. मित्रांनो, बऱ्याचशा अशा योजना महाराष्ट्र सरकारने आणल्या आहेत किंवा केंद्र सरकारने आणल्या आहेत, जे की तुमच्या जे योजनांचे पैसे आहेत ते डायरेक्टली DBT थ्रू तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जातात, म्हणजे आधार नंबरवरून तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जातात. तर ह्या स्थितीमध्ये तुम्हाला आपलं आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंकिंग आहे का नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं त्याची माहिती आम्ही ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत. जसं की महाराष्ट्रामध्ये आता ट्रेंडिंगमध्ये असणारी जी योजना आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणारं असेल, त्याच्यानंतर पीक विमा जो येणारा असेल PMFBYच्या माध्यमातून, हे जे सगळे पैसे जे आहेत हे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. जर तुमचं बँक खातं हे जर आधार कार्डला लिंक जर नसेल तर आजच ते लिंक करून घ्या, जेणेकरून या योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. चला तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जी काय लाईव्ह प्रोसेस आपण केलेली आहे तर त्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे की तुमचं जे खातं आहे ते आधार कार्डशी सीडिंग आहे की नाही ते कसं चेक करायचं. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, क्रोम ब्राउझर ओपन करायचं, त्याच्यामध्ये डायरेक्टली एंटर करायचं आधार टू बँक सीडिंग स्टेटस. तुम्हाला एक साईट ओपन झालेली दिसेल, जी की आधारची साईट आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे चेक बँक अकाउंट आधार लिंकिंग. त्याच्यावरती मित्रांनो तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर हा असा इंटरफेस ओपन होईल. हा आधारच्या ऑथेंटिक साईटचा जो की इंटरफेस आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक हाताचा अंगठा दिसत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाली दिसत आहे लॉग इन. तर या लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्ही काळजीपूर्वक क्लिक करायचे. तुम्हाला जर मराठीमधून ही माहिती जर पाहिजे असेल तर वरती तुम्ही लँग्वेज चेंज करून घ्यायची. जर हिंदीमधून पाहिजे असेल तर लँग्वेज चेंज करायला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये एंटर आधार नंबर आणि एंटर कॅप्चा. तुमचा आधार कार्ड जे आहे, ज्याच्यावरती 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे, तो आधार कार्ड घ्यायचे तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यावरून याच्यामध्ये नंबर एंटर करायचा. जो काही तुमचा नंबर असेल 12 अंकी, तो नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे. व्यवस्थित एंटर करायचा आहे. कुठलाही नंबर चुकवायचा नाही, कुठलाही डिजिट चुकवायचा नाही. त्याच्यानंतर कॅप्चा जो काही साईटला दिसतोय तुम्हाला, तो कॅप्चा एंटर करायचा. कॅप्चा अगदी काळजीपूर्वक बघा, कुठले लेटर्स कॅपिटल आहेत, कुठले लेटर्स स्मॉल आहेत, त्याच्यानंतर कुठले नंबर्स आहेत. हे जर तुम्हाला समजलं जर नसेल तर शेजारी एक व्हॉल्यूमचं बटन दिसतंय, त्याच्यावरती प्रेस केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला कॅप्चा सांगितला जातो. सिस्टीम तुम्हाला कॅप्चा सांगते. तो कॅप्चा व्यवस्थित ऐकायचा आणि त्याप्रमाणे कॅप्चा तुम्ही इथं एंटर करायचा आहे. हा कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन विथ OTP असा खाली तुम्हाला ऑप्शन दिसतोय. त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. हा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती हा जो काही OTP आहे तो OTP जाणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरून लगेच OTP याच्यामध्ये एंटर करून घ्यायचा आणि लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, OTP जो आहे तो व्यवस्थित एंटर करा. त्याच्यानंतर लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही त्या इंटरफेसचे ऑप्शन व्यवस्थित पाहायचे. त्याच्यावरती बरेचसे ऑप्शन दिसतात. त्याच्यापैकी आपल्याला जो ऑप्शन लागणार आहे तो म्हणजे आधार बँक सीडिंग या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. थोडा लोडिंग होण्यासाठी थोडा टाईम लागेल. तेवढा टाईमसाठी त्याची वाट बघायची आहे लोडिंग होतोपर्यंत. लोडिंग एकदा झालं की तुमचं जे आधार कार्ड आहे ते कुठल्या बँकेशी जोडलेलं आहे तो इंटरफेस तुम्हाला दिसेल. तुमचं बँकेचं नाव, त्याच्यानंतर आधार बँक स्टेटस जे काय आहे ते ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह म्हणजे तुमचं खातं किंवा तुमचं हे जे खातं आहे ते तुमच्या आधार कार्डशी जोडलेलं आहे, असा त्याचा मीनिंग आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर असेल मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या जे नातलग असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. जर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.